गेलं पाहिजे, एकदम जल्लोष करत किंवा उड्या मारत वॉर्मअप करत गेलं पाहिजे. त्याचा फायदा तुमच्या टीमला जरूर होतो. त्याचबरोबर मॅच संपल्यानंतर ज्यावेळेस मॅच संपते मैदानावरच्या संघानं ओळीत बाहेर आलं पाहिजे आणि जो फलंदाजी करणारा संघ आहे त्यांनी सुद्धा त्यांना ओळीत सामोरं गेलं पाहिजे. एकमेकांशी प्रत्येक खेळाडूनं मॅच संपल्यानंतर शेक हँड केला पाहिजे, हस्तांदोलन केलं पाहिजे. हे जास्त गरजेचं आहे. अनुराग गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक टाकण्यासाठी तयार आहे. कुणाल विशाल ही सलामीची जोडी. या संपायर्स आपल्याकडे इशारा करतात. प्लेयर्स रेडी, स्कोरर्स रेडी, कॅमेरामन रेडी आणि लेटेस्ट प्ले. मॅचला लगेचच होणार आहे सुरुवात. पहिला चेंडू दुसऱ्या रजनीतील चौथ्या दिवसातील पहिला सामना. ओव्हर द फुलर लेनचा हा चेंडू होता. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न. आतली कड घेत चेंडू स्क्वेअर लेग कडे. एक धाव इथे प्राप्त होते. प्रकाश योजनेसाठी निश्चित प्रकारे आयोजकांना 100 पैकी 100 मार्क. अनेक नाईट स्पर्धा आम्ही रोज कव्हर करत असतो. किंबहुना नाईटचाच विचार केला तर सलग 26वा दिवस आहे माझा की मी रात्रीची स्पर्धा कव्हर करतोय. आणि पण मागच्या 25 दिवसांपैकी आजची लाईट खूप छान आहे. एक धाव धाव फलकावरती येते. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू. अनुराग, कुणाल विशाल सलामीची जोडी मैदानामध्ये. आणि हो, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. गुड लेंथ बॉल होता. उजव्या यष्टीवरती जाणारा अक्रॉस खेळायचा प्रयत्न केला. लाईन मिस झाला फलंदाज आणि त्रिफळा उद्ध्वस्त. पहिला फलंदाज बाद. आज पहिल्या षटकामध्ये बाद. कुणाल त्रिफळा उद्ध्वस्त होतोय कुणालचा इथे. आणि नवीन सुद्धा कुणालच्या जागेवरती कुणालच जातोय. कुणाल टी मगाशी जो कुणाल होता तो आणि आता कुणाल आर. तर दुसरा चेंडू अनुरागचा. परत एकदा मधल्या स्टंपवर चेंडू होता. मात्र इम्प्रोवाइज करत शॉटला लॉंग लेगला कव्हर केलंय आणि 4 रन. फलंदाज बाद होतोय. पुढचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतायत 4 धावा. अंतर राहिलं. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न त्याचा तिथे होता. सदोष फलंदाजी. फलंदाजानं हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपली बॅट कशी जाते. युट्यूब आल्यामुळं एक चांगल्या गोष्टी घडतायत की आपण कसे बाद होतोय तुम्हाला परत बघता येतं. आणि हे बघितलं पाहिजे. हो, चांगला फटका आहे. मात्र क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं. एक धाव इथे प्राप्त होणार आहे. धावफलक पुढे पोहोचेल. 7. पहिलं षटक अजून सुरू आहे. अनुरागचं हे षटक आहे. स्क्वेअर कट डोळ्याला आनंद देणारा फटका असतो हा. बघतच राहतो कोणी व्यक्ती. एकदा स्क्वेअर कट खेळल्यानंतर चेंडूला जी गती मिळते, पॉइंट आणि गली या दोन क्षेत्ररक्षकांना अक्षरशः तो चेंडू निर्जीव भिंत करतो.
आणि सीमारेषेच्या बाहेर जातो. हलू सुद्धा देत नाही असा फटका पाहिजे. इथे सरळ पॉइंटच्या हातामध्ये होता. परत एकदा लेंथ बॉल होता. अपील अपील आहे. प्रश्न पंचांकडून बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. धक्का बसेल इथे दुसरा. पहिल्या षटकामध्ये विस्फोट. दोन मोठे फलंदाज अनुरागने इथे टिपलेत. 2 गडी बाद 7. तर क्लीन बोल्ड झाला कुणाल टी. पहिल्याच षटकामध्ये एंड बदललाय आता. कल्याण नगर हायवे एंड कडून गोलंदाजी सुरू होईल आणि गोलंदाज तिकडे पंकज अक्रॉस द बॅट. इथे स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. जरूर यष्टी उद्ध्वस्त केलेली आहे. बोटा कशाकडे. फलंदाज बाद. तिसरा धक्का इथे बसेल देवगाव टायगर्सला. तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरा पंकज गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू होता पंकजचा आणि तो खेळण्याच्या प्रयत्नामध्ये धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेले. धावा घेण्याचं सदोष तंत्र इथे आपल्याला बघायला मिळतंय. परत एकदा उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू कट करायचा होता मात्र प्रयत्न फसला. तिथे निर्धाव चेंडू. व्हेरिएशन महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. कधी तुम्हाला बदल करता आले पाहिजेत. गोलंदाजांना केवळ एकच अस्त्र तुमच्याकडे असेल तर ते जास्त परिणामकारक ठरणार नाही. अलीकडे कॉम्पिटिशन खूप आहे. स्पर्धा खूप मोठी आहे. त्यामुळे गोलंदाजाला देखील वेगवेगळे बदल सातत्याने करावे लागतात. इथे डेड बॉलचा इशारा पंचांकडून. खूप मोठा नियम असतो क्रिकेटमध्ये. डेड बॉल. पंकज परत एकदा तयार. समोर फलंदाज दौलत. धावांची दौलत आणेल का दौलत. इथे चांगला फटका आहे. गतीचा वापर केला चेंडूचा. डिफाईनला क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न यशस्वी आहे. अडवलाय चेंडू. 2 धावा निश्चित प्राप्त होतील. गती मिळाली चेंडूला. खर तर उतारावरती धावणं खूप कठीण आहे. तुम्ही जर एखाद्या डोंगरावरती चढायला गेला तिथे चढायला सोपं जातं पण उतरताना अक्षरशः फाटते. त्यामुळे उताराकडे धावणं हे कठीण आहे. आणि तिथे धावत पहा किती सुंदर चेंडू अडवलाय त्यानं. आणि विशेष म्हणजे बॅकअप देखील लगेच तिथेच होता. त्याचा फायदा घेत इथे 2 धावा रोखण्यात यश मिळाले क्षेत्ररक्षकांना. 9 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. या सुजवाईच्या बाहेर हे चेंडू. चांगला चेंडू आहे. यष्टीरक्षकाकडून जरी चूक असेल तरी त्याचा परिणाम होणार नाही कारण थर्ड मॅन लगेच कव्हर करायला आहे. अलीकडे मी बघतो की कुठलीही मॅच असेल टेनिस बॉल क्रिकेटची तर ज्याला शॉर्ट स्टॉप आपण म्हणू शकतो असा कुठेही संकेत नाही. कुठेही क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये हा शब्द आलेला नाहीये. यस 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 इथे अपील आहे परंतु गोलंदाज पंचांच्या पुढे रेड झोन मध्ये आहे. धावफलकावरती 9 धावा.
रेड झोन असतो. रेड झोन कोणता असतो? लेग बाईचा एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. रेड झोन कोणता? की जो पंचांच्या एकदम समोर येतो, स्टंपच्या समोर येतो फलंदाज, आणि मग पंचांना ती स्टंप्स दिसत नाही, तर तिथे यायचं नसतं. तुमचा फॉलो थ्रू, जर तुम्ही उजव्या हाताने गोलंदाजी करा किंवा डाव्या हाताने करा, तुमचा फॉलो थ्रू हा विकेटच्या बाहेर जात असला पाहिजे. धावफलकावरती 10-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये पंकज इथे तयार आहे. दुसरं षटक देखील चांगलं राहिलं. केवळ 2 धावा या षटकामधून. यस, चांगला फटका, चांगला फटका. इथे क्षेत्ररक्षकांना निर्जीव भिंत बनवली चेंडूनं. डीप कव्हरला 4 रन. षटकाची सांगता 2 षटकं संपली. 14-3 गड्याच्या मोबदल्यात. लोकांच्या हृदयाची तार छेडणार हे गाणे. चिमणी माझी उडून, मला एक जण म्हटला, अरे इथं अख्खा थवाच उडून गेलाय. 14 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. विशाल आणि दौलत हे 2 फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करतात. दौलत 4 चेंडूमध्ये 2 धावा, तर विशाल 4 चेंडूमध्ये 6 धावा धावफलकावरती आलेले आहेत. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज, नवीन गोलंदाज उमेशला आणलेला आहे. 5 षटकांचा सामना असेल तर 4 गोलंदाजांचा वापर तुम्हाला करावा लागतो. एकच गोलंदाज 2 षटकं टाकू शकणार आहे, आणि तो संघातला महत्वाचा गोलंदाज असेल. संघ नायक ती षटकं कशी अरेंज करतात हे महत्वाचं आहे. त्याचं प्लॅन क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघनायकाकडे असलं पाहिजे. तुम्हाला तिसऱ्या षटकामध्ये आणायचं आहे. पहिल्या षटकाचा गोलंदाज आघाडीच्या गोलंदाजाला 2 षटकं द्यावीत का? यस, खोलवर टप्प्याचा चेंडू यष्टीरक्षकाकडून थोडासा मिस होईल, पण यष्टीरक्षकाला कव्हर करण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक आहेत तिथे. आणि फ्लाइंग स्लिप त्यांना म्हटलं जातं. फ्लाइंग स्लिप का म्हणायचं? तर त्यांना क्षेत्ररक्षण अक्षरशः असं जणू काय ते हवेत उडतात असं करावं लागतं. इतकं इलेक्ट्रिफाईंग करावं लागतं. विद्युल्लतेच्या वेगानं त्यांना चेंडूवरती झेपावं लागतं. त्यामुळे तिथला क्षेत्ररक्षक हा सगळ्यात चपळ असतो. खाली राहिला चेंडू, टप्पा पडल्यानंतर अनइव्हन बाउन्स. यष्ट्या उडवण्याचा प्रयत्न आहे. नोकझॅक यष्टीरक्षक फलंदाजामध्ये सुरू आहे. बोट आकाशाकडे. यस यस यस. इथे स्ट्रायकर एंड अंपायर स्वप्नील पाटील सर दाखवतायत बोट आकाशाकडे, आणि फलंदाज क्रमांक 4 बाद. चौदा धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खरं तर अशा प्रकारे फलंदाजाला बाद होणं म्हणजेच आपल्याच पायावरती मारून घेतलेली गोळी असते. स्वतःची चूक असते. पायावरती कुऱ्हाड मारून घेणं काय असतं ते म्हणजे धावबाद होणं, आणि त्यातही अशा प्रकारे बाद होणं. 14 धावाच्या इथे फक्त फलंदाजाची चूक असते. उमेश फुलटॉस चेंडू होता. अक्रॉस द बॅट खेळलाय. जमिनीच्या समांतर क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून येईल तिथे वेगात. 1 धाव प्राप्त होणार आहे. दुसरं षटक, तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पहिलं षटक हे बॅटिंग पॉवर प्ले अर्थात माफ करा मॅन्डेटरी पॉवर प्ले असतं P1. दुसरं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचं असतं P3, जसा वनडे मध्ये असतो. आणि त्यानंतर मात्र विस्तारलेली क्षेत्र रचना. इथे धावबादची संधी जरूर होती. थोडासा वाईड थ्रो होता. थ्रो देखील अगदी यष्ट्यांच्या जवळ असणं गरजेचं आहे. त्यासाठी देखील तुमचा सराव असला पाहिजे. ग्रामीण भागात सुद्धा इतकं वेगळं, इतकं मोठं कॉम्पिटिशन आता तयार झाले की खेळाडूंनी फक्त बॅटिंग बॉलिंग वरती लक्ष न देता, तिथे तर दिलंच पाहिजे, तिथेही कौशल्य डेव्हलप केलं पाहिजे, मात्र क्षेत्ररक्षणाकडे देखील आता कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. त्यामुळं
प्रत्येक वेळेस तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे. आपल्याला माहिती आहे पूर्वी भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण म्हणजे सुमार दर्जाचं होतं. चेंडू मधून जात असेल तर एक क्षेत्ररक्षक आपल्याला असा त्या क्षेत्ररक्षकाकडे बोट दाखवताना दिसायचा. तुम्ही बघितलं, आम्ही लहानपणी खूप बघितले असे क्षेत्ररक्षण, पण अलीकडे तसं होत नाही. अलीकडे आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये काळजी, चांगल्या क्षेत्ररक्षकांनाच संधी मिळते, विशेष म्हणजे अंतिम टीम मध्ये. यस 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 यस, कारण त्या पाठीमागे एक रचना आहे. एखादा फलंदाज बॅटिंगला गेला तर तो अर्धशतक करत असेल तर ठीक आहे, तो चांगला क्षेत्ररक्षक आहे, चांगला फलंदाज आहे, त्याने शतक केलं तर टीमला ते ऍडव्हान्टेज मिळतं. पण तो प्रत्येक मॅच मध्ये धावा करेलच याचा नेम नसतो. षटक संपलेलं, 3 षटकांचा खेळ संपला, 18 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पण एक क्षेत्ररक्षक बघा तुम्ही, तो जर चांगला क्षेत्ररक्षक असेल ना, एका वन डे मध्ये तो 30-35 धावा आरामात रोखू शकतो, किंवा 5-10 धावा जरी अडवल्या तरी त्या धावा बनवल्यासारखं आहे. मग जर तुमच्याकडे 11 क्षेत्ररक्षक चांगले असतील, त्यांनी जर प्रतिस्पर्ध्याच्या 100 धावा वाचवल्या तर तुम्हाला पाठलाग करताना तेवढ्या कमी धावा बनवाव्या लागतात. आणि ही स्ट्रॅटेजी आता प्रत्येक संघ ठेवतोय. धावफलक 18 धावा. एकीकडे फलंदाजीसाठी वेगवेगळी तंत्र पुढे आलेत, नव्या बॅट्स पुढे आलेल्या आहेत, नवे फटके पुढे आलेले आहेत. खेळाडूंनी देखील इम्प्रोव्हायझेशनचे अनेक शॉट आता शोधून काढलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये धावा रोखायच्या असतील तर तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करणं जास्त गरजेचं आहे. आणि चांगल्या क्षेत्ररक्षणामध्ये काय येतं की चेंडू अडवायचा आणि फेकायचा नाही, तर तो फेकताना यष्ट्यांच्या जवळ गेला पाहिजे. थ्रो फ्लॅट एकदम जोरात थ्रो गेला पाहिजे, थेट यष्टिरक्षकाच्या हातात किंवा गोलंदाजाच्या हातात. तिथं जास्त हवेतून टाकला तरी देखील तोटा होऊ शकतो, तो जास्त टप्प्यावरती टाकला तरी तोटा होऊ शकतो. तेवढ्या वेळात फलंदाज लगेच धाव काढू शकतात. आणि म्हणून क्षेत्ररक्षणाकडे नेमबाजी सुद्धा अचूक पाहिजे. 30 यार्ड सर्कल वरून जर स्टंप उडवायचा नेम तुम्ही प्रयत्न केला तर 2 रनआउट तुम्हाला मिळतील. हवेमध्ये चेंडू, एक क्षेत्ररक्षक तिथे आणि कॅच होईल. 5वा फलंदाज बाद. 4थ्या षटकाची सुरुवात. तर देवगाव टायगर्सला 5वा धक्का बसतोय. पंकज कडे सोपवलेलं आहे दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये पंकजने एक फलंदाज बाद केला होता 5 धावा खर्च करत. दुसऱ्या षटकाला पंकज आला, पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला टिपलेला आहे. या अगोदर पहिल्या षटकामध्ये दुसरा चेंडू होता पंकजचा, जिथे यश मिळालं होतं पंकजला. आणि शेवटच्या चेंडूवरती धावबाद देखील पहिल्या षटकामध्ये फलंदाज झालेला होता. तर यावेळेस पंकजकडे 4थं षटक सोपवलेलं आहे. अजून एक षटक यानंतर टाकायचंय. धावफलकावरती 18 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये देवगाव टायगर्स. या इथे स्क्वेअर लेगला चेंडू, एक क्षेत्ररक्षक मात्र नाही अडू शकत. चांगला फटका, ग्लान्स केला होता चेंडूला, मनगटाच्या साहाय्याने फिरवला आणि स्क्वेअर लेगला एक सुंदर चौकार. काय सुंदर फटका, उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू होता. मिनी हेलिकॉप्टर शॉट खरं तर एक्झिक्यूट केलाय तो. हा अनोखा अंदाज होता फलंदाजाचा. आता मला सांगा, क्रिकेटच्या फटक्यांचं पुस्तक जर तुम्हाला कुठं भेटलं, मिळालं, तर हा फटका, पंचांचा काहीतरी निर्णय इथे येतोय, बॉल पाहिजे. तर फटक्यांचं पुस्तक तुम्हाला मिळालं, जे टेक्निकचं पुस्तक आहे, तंत्राचं पुस्तक आहे, त्या फटक्यामध्ये हा फटका कुठं बसतोय का बघा. आणि मला वाटतंय तो तिथे बसणार नाही कुठेच. ही फक्त प्रतिभा असते, ही अलौकिक प्रतिभा असते एखाद्या फलंदाजाची, आणि तो असे फटके खेळत असतो. आणि अलीकडे आपण बघतो की तुम्ही काय तंत्राने खेळतात हे जास्त महत्वाचं नाही, तुम्ही धावांचा गल्ला किती जमवताय हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे गल्ला तुम्ही जमवत असाल तर तुम्ही चांगले फलंदाज आहात. मात्र कसोटी क्रिकेट खेळायचे असेल तर तुम्हाला तंत्राशिवाय पर्याय नाही. ऑस्ट्रेलियामध्ये जी आपल्या फलंदाजीची वाताहत झाली,
जगातली सर्वोत्तम फलंदाजी म्हणून भारतीय फलंदाजीकडे बघितलं जात होतं, मात्र ती कशी कोसळली आपण बघितलंय ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये. हो हो हो, सरळ बॅटनं खूप सुंदर फटका, लॉफ्ट स्ट्रेट आणि षटकार, 6 धावा. जबरदस्त शॉट होता, ताकद आणि टायमिंग या दोन्हींचा अचूक मिलाफ आपल्याला बघायला मिळाला. एक गोड आवाज आला आणि चेंडूवरती 6 धावांची मोहर उमटली. 6 धावा इथे प्राप्त होतील. 28 वरती पोहोचतोय स्कोर 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पंकज पहिलं षटक अत्यंत प्रभावी होतं, या षटकामध्ये थोडासा अटॅक होतोय. अंपायर माधव ठाकरे सर काहीशा सूचना खेळाडूंना देत असताना इथे आपण बघतोय परत एकदा खोड खांडून काढला हा चेंडू, मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 6वा फलंदाज बाद होईल. पंकजला मिळतंय तिसरं यश. उमेश विथ सेफ हँड. अठ्ठावीस धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये देवगाव टायगर. चौथं षटक पंकजचं. इथे 10 धावा या षटकामध्ये जरूर आल्यात, मात्र 2 विकेट पंकजनं खोललेल्या आहेत. परत एकदा उंच आकाशामध्ये चेंडू, जिथे लॉंग लेगला चेंडू जाईल, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. ओ हो हो, टॉस मोठा आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. थँक्यू डीजे. खर तर 2 टप्प्यावरती चेंडू आलेला होता. फलंदाज क्षेत्ररक्षक एकदम निवांत होता तिथे की माझ्या हातात सहज बॉल येईल, मात्र तो चेंडू आहे त्यानं दुसरा बाउन्स इतका मोठा घेतला की अगोदरच्या बाउन्स पेक्षाही दुसरा बाउन्स मोठा होता आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. काय कमाल आहे चेंडूची. 32 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक सुरू आहे. पंकज इथे लेंथ बॉल होता, उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला. हा वाईट चेंडू आहे, डाव्या यष्टीच्या बाहेर होता. अतिरिक्त धाव प्राप्त होणारे धाव फलकावरती 33 धावा. या षटकामध्ये 15 धावा आतापर्यंत आलेल्या आणि आपण बघू शकतो अगदी अगदी स्टम्प्स काही मिलीमीटर वरून चेंडू बाहेर पडलेला आहे. ज्यावेळेस फलंदाज गोलंदाजी करतो त्याने बॉल डिलिव्हर केल्यानंतर फलंदाज जर जागा सोडून पुढे येत असेल ना, तर पंचांनी हा बॉल वाईड नक्कीच दिला नसता. मात्र तो अगोदरच जर स्टंप सोडून पुढे आहे, अशा परिस्थितीमध्ये पंच वाईड देतील हा बॉल. बारकावे नियमांमधले आपण लक्षात ठेवले पाहिजेत. इथे चांगला चेंडू नाहीये, वाईड आहे. पुन्हा एकदा लागोपाठचे 2 लेंथ बॉल टाकताना पायामध्ये जकडून टाकण्याच्या प्रयत्नात आपण बघतोय इथे, मात्र डावेष्टीच्या बाहेर दोन्ही बॉल आपण अशा प्रकारे बघितलेले आहेत. धाव फलकावरती 34 धावा आहेत. लेग स्टंप मिस करणारा चेंडू प्रत्येक बॉल वाईड असतोच असं नाही. तर फलंदाज यावेळेस सरळ सापडलाय पुढे स्टंपच्या आणि 7वा धक्का बसेल देवगाव टायगर्सला. 7 गडी बाद.
डेनोले यांच्याकडून. प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच आगरी सेना शाखा मुरबाड यांच्याकडून, शरदजी भगत, जगन्नाथरी कोंगरे आणि कुणालजी म्हात्रे यांच्याकडून. चषक सौजन्य मुरबाड विभाग कुमार रुद्र आणि किरण शेठ शेलवले यांच्याकडून. तर चषक सौजन्य ओपन ग्रामीण विभाग सन्माननीय अरुण शेठ पवार यांच्याकडून. चषक सौजन्य तालुका हाफ सन्माननीय श्रीकांत शेठ पवार यांच्याकडून. तर स्पर्धेसाठी लागणारे सगळे बॉल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते सन्माननीय युवराज तात्या पडवळ, मनापासून धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाज चषक आणि कॅश प्राइज सन्माननीय दिगंबरजी चौधरी भाऊसाहेब यांच्याकडून. स्पर्धेसाठी संपूर्ण पाणी व्यवस्था सन्माननीय विजय शेठ पवार खुटल यांच्याकडून. तर नाईट लाईट व्यवस्था सौजन्य सन्मान्य बाळकृष्णजी पवार, बंडू शेठ पवार, प्रकाशजी पवार, दत्ता शेठ गडगे यांच्याकडून. आणि आदर्श संघ सौजन्य सन्मान्य देवा पाटील बोटकुंडले, बिल्डर्स डेव्हलपर्स आंबेळे यांच्याकडून. या ठिकाणी आपल्याला सेवा प्राप्त झालेली आहे, सहकार्य प्राप्त झालेलं आहे. या सर्व मान्यवरांचे आम्ही बिग बॉस सुनील माळी क्रीडा प्रतिष्ठान आंबेळे खुर्द यांच्या वतीनं धन्यवाद देतो. आखूड टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर काटा बदलतोय, लेग कटर बॉल, निर्धाव, धाव फलक तिथेच आहे. 34-7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वां आणि अखेरचं षटक मैदानामध्ये इथे सुरू असताना षटकार. मैदानामध्ये प्रगती पथावरती आहे आणि धावा प्रचंड रोखलेल्या आहेत. इथे धावफलकावरती 46, किती 44 धावा, माफ करा, 44 धावा धावफलकावरती. इथे अक्रॉस द बॅट काय शॉट आहे, वा वा, चकित करणारा हा फटका. इथे 6 धावांची मोहोर, शानदार, रुबाबदार, बहारदार, सदा
थँक्यू डीजे. पाचव्या षटकामध्ये राकेशवरती 2 हल्ले मोठे झालेले आहेत, 2 षटकार आले त्या षटकामध्ये. 50 धावा, अर्धशतक पूर्ण होतं इथे देवगाव टायगर्सचं. 7 फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा धावांचा ओघ थांबलेला नाहीये. चेंडू यष्टिरक्षकाकडून निसटलेला आहे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आणि फलंदाज 8वा बाद होईल. 51 धावा धावफलकावरती. अजून एक चेंडू शिल्लक आहे इनिंग मधला. 22ची ही धाव आहे. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती येणार आहे. धावफलक दाखवतोय 51. 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये देवगाव टायगर्स. पहिला डाव या मैदानामध्ये बघितला आपण. अगदी पहिल्या बॉल पासून विकेटचा जो सिलसिला सुरू झाला होता तो अजून काही थांबायला तयार नाही. 8 फलंदाज गमावलेत, पण धावफलकावरती धावा बघितल्या तर त्या सुद्धा 10 पेक्षाही जास्त धावांचा ॲव्हरेज इथे कायम ठेवलेला आहे या फलंदाजांनी. इथे यष्ट्या जरूर उडवलेल्या आहेत, अपील जरूर केलेलं आहे, मात्र त्याचा परिणाम काही होणार नाही कारण गोलंदाजाचा कुठलाही स्पर्श नव्हता. तिसरी धाव देखील घ्यायची आणि 3 धावा इथे पूर्ण आहे. अजूनही गनिमी कावा बघायला मिळेल. इथे मात्र फलंदाज बाद होणार आहे, जरूर बाद होणार आहे. 9वा फलंदाज. मात्र 3 पूर्ण होत आहेत तर धावफलक 54 असेल देवगाव टायगर्स. चांगला डाव राहिला इथे देवगाव टायगर्सनं. 54 धावा आहेत विजयासाठी. 55 धावांचं लक्ष्य असेल भडवळ B+ नेरळ संघासमोर. तर चांगली मॅच होईल. चांगला स्कोर आहे धावफलकावरती, फायटिंग स्कोर आहे. त्यामुळं अगदी एखाद्या संघाने जबरदस्त आक्रमण केलं तरी ते लगेच मॅच संपणारी नाही आहे इथे. त्यामुळे शेवटच्या बॉलपर्यंत हा संघर्ष जाणार आहे हे निश्चित आहे. आणि एखादी एक कडक मॅच बघायला आपण सगळ्यांनी तयार राहा. मला वाटतं पुढच्या 5 षटकामध्ये तुम्ही अविस्मरणीय क्रिकेटचा आस्वाद घेऊ शकाल. चंद्राचं शीतल चांदणं सगळीकडे पसरलेलं आहे आणि अनेकांच्या स्वप्नातला चांदो मामा आज आकाशामध्ये आपल्याला पूर्ण दिसतोय. कलेकलेने वाढणारा चंद्र आज पूर्ण आहे आणि आमचे टॅनक्रिक लाईव्हचे कॅमेरामन हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंद करतायत. अत्यंत सुंदर आणि विलोभनीय दृश्य आपण स्क्रीनवरती बघितलं. आमचा खेळाडू कक्ष, समालोचन कक्ष, भगवा चषक मधला अतिथी कक्ष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. समालोचकांना देखील आपण बघू शकता स्क्रीनवरती. आमचे स्कोरर देखील माझ्या शेजारी आहेत आणि त्याचबरोबर खेळाडू सुद्धा. रात्रीच्या सत्रामध्ये या ट्रॉफीज आहेत या स्पर्धेतल्या, अत्यंत सुंदर ट्रॉफीज. खरं तर मुरबाड ग्रामीण विभागामध्ये 7 बक्षीस आहेत. 7 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार आहेत. ओपन ग्रामीण विभागामध्ये देखील 3 ट्रॉफी आहेत आणि त्याचबरोबर खुल्या गटामध्ये 2 ट्रॉफीज आहेत. अशा एकूण 12 संघांना इथे बक्षिसं मिळणार आहेत. त्यामुळे भरपूर बक्षीस आहेत आणि भरपूर खेळाडू या बक्षिसांची लयलूट करणार आहे. संबंध 7 रात्री, 7 दिवस आणि 7 रात्रींमध्ये हा भगवा चषकचा जल्लोष आपल्याला बघायचा आहे. तर चला मैदानामध्ये जाऊ जिथे मॅच आता सुरू होणार आहे. 54 धावा बनवलेल्या आहेत. 55 धावांचं लक्ष्य समोर आहे भडवळ B+ नेरळ संघासमोर. तर इथे कशा या धावा रोखतील हे बघायचंय या मॅच मध्ये देवगाव टायगर्स. चला जशी मॅच सुरू होईल पुढच्या मॅचची नाणेफेक होणं देखील गरजेचं आहे. मी विनंती करतो यानंतर ज्या संघांची मॅच आहे त्यांनी या संघनायकांनी टॉससाठी आणि मॅच सुरू होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होणार आहे आणि बघायचंय. आमचे आजचे नवीन कॉमेंटेटर इथे उपस्थित आहेत तर ते थोड्या वेळामध्ये योगेश वाघ सर उपस्थित होतील. तात्काळ आपण जाऊयात. मुरबाडकरांचा अत्यंत लाडका पुणेरी आवाज अर्थातच निखिल ठोंबरे सर. थँक्यू. धन्यवाद नरेश ढोमे सर. सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित भव्य डे नाईट भगवा चषक धमाका
या क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. ओपन ग्रामीण आपण सध्याच्या घडीला पाहतायत आणि सध्याच्या घडीला नेरळ विभागातील संघ त्यांच्या विरुद्ध मुरबाड विभागातील देवगाव टायगर्स एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतील. खूप मोठी फॅन फॉलोईंग आहे दोन्ही संघांची आणि आपण ओपन ग्रामीणचा हा थरार पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना धावा ज्या मात्र बनवलेल्या आहेत 54 आणि 55 धावांचं लक्ष्य. बाडबळ बी अर्थातच नेरळ संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला देवगाव टायगर्स अर्थातच मुरबाडचा संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. राकेश आणि राकेशच्या जोडीला समीर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि अनिकेत दादा तुपे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार देवगाव टायगर्ससाठी ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला पाहतायत. कॅप्टन विशाल थोडीशी चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ॲकिटोले आहेत, कुणाल राव आहेत, कुणाल तुपे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याबरोबर थोडीशी चर्चा आहेत. दौलत एक्सपिरियन्स मॅन या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. टेंक्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा 6 कॅमेऱ्यांच्या सहाय्यानं कैद केली जाते. संपूर्ण ऑफिशियलचं सहर्ष स्वागत. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत माधव ठाकरे सर यांना. या क्रीडा स्पर्धेचे मुख्य पंच आहेत MR पॅनलचे. त्यांचं सहर्ष स्वागत करू. महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भगवा चषक सुनीलजी माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्दचं हे दमदार आयोजन तुम्ही आम्ही पाहतायत. 4था दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनीलजी माळे असतील, नकुलदादा भांडे असतील आणि त्यांची संपूर्ण जी टीम आहे त्यांचं हे जबरदस्त आयोजन. दुसरा दिवस रजनी क्रीडा स्पर्धा तुम्ही आम्ही अनुभवत आहेत. प्रथमेश याला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. प्रथमेशच्या हातामध्ये चेंडू जो मात्र सोपवलाय. थोडंसं गोलंदाजीमध्ये चेंजअप करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्या ऑन स्क्रीन आपण पाहतोय माधवजी ठाकरे सर हेच सांगतायत. मला वाटतं बॅटरला की शपलचा व्हाईट बॉल या स्पर्धेमध्ये आहे. त्यांचंही कौतुक आपण करू. पंचांची भूमिका भरपूर महत्त्वाची राहते. एक पंचांचा निर्णय एका संघाला घरी पाठवू शकतो आणि एक पंचांचा चांगला निर्णय या क्रीडा स्पर्धेचा सन्मान वाढवू शकतो. जाव्या मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर समीर. मॅचला सुरुवात. हेवी गो दुसरी संध्या या क्रीडा स्पर्धेची. इथे टाकलेला हा चेंडू आपण पाहिलाय. पंचांकडे खूप मोठं अपील होतं. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. चांगला चेंडू सध्याच्या घडीला प्रथमेश देवगाव टायगर्स तुळशीदासजी भांडे प्रसिद्ध उद्योजक देवगावचे त्यांनी प्रस्तुत केलेला हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला भाडबळ अर्थातच नेरळ विभागातील एक दादा संघ म्हणून ज्यांची ओळख आहे तो इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कालच्या दिवसामध्ये देखील मुरबाड तालुक्यातील 2 संघ आपल्याला पाहायला मिळाले. आज तिसरा संघ इन ॲक्शनमध्ये. प्रथमेश तयार आहेत. समोर समीर. इथे फटका दमदार आणि धावा ही दमदार मिळतील. चेंडू सीमा पार. तिथे आमचे प्रेक्षक आहेत त्यांनी सुंदर झेल पकडलाय. भगवा चषकाचा षटकार. वरून मुरबाड तालुक्यात का आलोय असताना समीर ज्याच्या पाठमधून षटकार आला. संघ जाऊ संख्या धावफलकावर 6 धावा. प्रथमेश्वर खूप मोठं आक्रमण आपण पाहिलं. पहिला चेंडू प्रथमेशच्या नावावर, दुसरा चेंडू समीरच्या नावावर. पहिला चेंडू देवगाव टायगरच्या नावावर, दुसरा चेंडू
बडवल बी नेरळ या संघाच्या नावावर. इथं टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय, तिथे पंच आमच्या बाजूला वळतील. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल आहे, वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. सध्याच्या घडीला 7 धावा धावफलकावर आपण पाहतायत. 55 धावांचं लक्ष आमच्या बरोबर मेघराज आहेत. सकाळपासून म्हणजे ज्या वेळेस स्पर्धा चालू झाली तेव्हापासून तर आत्तापर्यंत ते स्कोरिंग करतायत आणि रातभर करणार, हे सर्वात महत्त्वाचं. धावफलकावर 7 धावा आहेत. ऑनस्क्रीन प्रथमेशला आपण पाहतायत. त्यांची गोलंदाजी कशा प्रकारे होईल, हे पॉवर प्ले P1 आणि P2चं षटक मैदानामध्ये कशा प्रकारे राहील ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार प्रथमेश. इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर गोलंदाजी. इथे चेंडू चांगला राहिला, बॅकफुटला जात पंच करण्याचा प्रयत्न होता बॅटर समीरचा. चेंडू इथे चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. भगवात चषक 30व पर्व आहे या क्रीडा स्पर्धेचं. अबाधित असणारी क्रीडा स्पर्धा या मुरबाड तालुक्यातील, अर्थातच भगवात चषक आपण पाहतायत. सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्दचं हे दमदार आयोजन. ओपन ग्रामीण आजच्या दिवसात, उद्या तालुका हा आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश. इथे पंचांचा डेड बॉलचा इशारा. मृत्यू चेंडू पंचांनी जो मात्र घोषित केला. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. प्रणित देसले यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत भगवत चषकासाठी, त्यांचंही सहर्ष स्वागत. 7 धावा धावफलकावर. पहिला सामना आजच्या दिवसामध्ये अनेक मातब्बर संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार प्रथमेश उजव्या हातानं. इथे टाकलेला हा चेंडू, फटका सुंदर सजवलाय, दूरवरती कुणाल. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. आमचे मुख्य आयोजक सुनील माळी बॉलला कव्हर करतील. चेंडू सीमा पार आहे. 4 चौकार. आडवला ते या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि माही 11 मध्ये त्यांची जागा फक्त क्षेत्ररक्षणामुळे बनते अशी सुनीलजी माळी यांना आपण पाहिलं. आणि बॉल लपवला होता, परंतु टाकावं लागेल कारण 6 कॅमेरे आहेत, तो सुटणार नाही. डाव्या मैदानाच्या आत प्रथमेश. इथे बॅकफुटला गेले, फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील, बॉलवर येतील. चांगलं क्षेत्ररक्षण राहिले तुषार या खेळाडूचं. तोपर्यंत एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. दोन अँगलमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहत होतो. ऑनस्क्रीन 2 अँगलमध्ये दाखवले जाते हे दृश्य. ऑपरेटरचं विशेष कौतुक व्हायला पाहिजे. रोहित 12 धावा धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त. प्रथमेश. इथे टाकलेला हा चेंडू, फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक तयार आहेत. क्षेत्ररक्षण चांगले. लॉंग ऑन मध्ये 1 धावा आली 1 धावेच्या मदतीने. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मैदानामध्ये कंप्लीट आहे. 13 धावा धावफलकावर. टीम आपण पाहतोय नेरळ विभागातील बडवल बी या टीमची आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. लक्ष आपण पाहतोय 55. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 24. ऑनस्क्रीन पाहू शकता 42 धावांचं लक्ष. संधी देवा डीजे धनुला. सध्याच्या घडीला चिमुकला या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतोय, डान्स करतोय. जसे सॉन्ग वाजतील ते देखील डान्स करतील. 24 बॉल आणि 42चं समीकरण आहे. बडवळ बी नेरळ विभागातील संघ या धावा चेस होतील का, की दुसऱ्या बाजूला देवगाव टायगर्स या धावा डिपेंड करतोय ते आपल्याला पाहायचं.
वरती 14 धावा. कुणाल आलेत आता सेकंड ओव्हरमध्ये, त्यांची कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. एक जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे या क्रीडा स्पर्धेचं. चौथा दिवस या क्रीडा स्पर्धेचा, दुसरी रात्र. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट करायचा आहे. इष्टरक्षण चांगलं राहिलं आहे. पांडुरंग या खेळाडूचं एक्सपिरियन्स आहे, भरपूर चांगलं इष्टरक्षणासाठी ते जाणले जात आहेत. दुसऱ्या बाजूला सलामीची जोडी आहे आणि खऱ्या अर्थानं भडवळ बी नेरळ संघाचं नाव या संपूर्ण नेरळ विभाग असेल त्यामध्ये करणारे हे दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत. राकेश आणि समीर. आतापर्यंत समीरने चेंडू फेस केले, 6-11 धावा बनवल्यात. 2 बॉल फेस केलेत राकेशने, 2 धावा त्यांनी बनवल्यात. इथे बिग हिट, फटका दमदार. तिथे क्षेत्ररक्षक होते ते बनतील दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. चेंडू सीमा पार, भगवा चषक, षटकार. आमचे परम मित्र आमच्या शब्दाला मान देऊ, बरोबर ना रोहित? सर्वाधिक मागणी आहे, म्हणजे एक फोन केल्यानंतर कधीच ते येत नाही, परंतु योगेश वाघ सर यांचं आगमन होतं, आपल्या शब्दाला मान देऊन ते आलेत. त्यांचं मनापासून जयेश आणि मी त्यांना एक फोन केला की सर या आज जरा मजा करू, ते उपस्थित होतात. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. संख्या 20 इथे बिग हिट केलाय. चेंडू हवेत आहे, डीप फाईन लेगला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षकाला चेस, एक टप्पा खात, चेंडू सीमा पार. दन 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 करत चेंडू सीमा पार. 4 रन, चौकार. सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. फटका दमदार, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते परंतु टप्पा त्यांच्या समोर पडला आणि चेंडू सीमा पार. 4. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला ती 24 या धावसंख्येवर. 24 ऑन द बोर्ड, 24 धावा. बडवल बी नेरळ, त्यांच्या विपक्ष देवगाव टायगर्स. एका बाजूला मुरबाड, एका बाजूला नेरळ. हा सामना मैदानामध्ये रंगतो. ही भगवा चषकाची खासियत राहिल्या. तब्बल 92 संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. कुणाल, फुल टॉस वसूल इथे होईल. समीर मैदानामध्ये आक्रमण करतोय. 6 रन. Thank you DJ Action Replay. What a shot. गुडघा वाकवला आणि अक्षरशः बॉल सीमा रेषेच्या बाहेर पाठवला. ही ताकद समीरची, ज्याच्या पाठमधून षटकार येतो. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 30 या धावसंख्येवर. लक्ष छोटं आहे आणि मैदानामध्ये दमदार कामगिरी करत असताना दुसऱ्याच ओव्हरमध्ये आक्रमण. 19 चेंडू 25 धावा. ऑनस्क्रीन आपण पाहू शकता सध्याच्या घडीला 19 चेंडू 25चं समीकरण. देवगाव टायगरच्या विरोधामध्ये बडवळ बी नेरळ हा संघ मैदानामध्ये. ऑनस्क्रीन सध्याच्या घडीला आपण सुनीलजी माळी यांना पाहतात. दुसऱ्या बाजूला सातत्याने टीम गोळा करण्यामध्ये एक्सपर्ट असणारे आमचे नकुलजी भांडे यांना आपण पाहतात ऑनस्क्रीन. सध्याच्या घडीला हे दोन हिरे आहेत आंबेडे गावचे
आणि आंबेळे गावाचं नाव सध्याच्या घडीला रोशन करतात. त्यांचंही सहर्ष स्वागत करू. त्यांच्या बरोबरीनं सुनील माळी क्रीडा मंडळाचे 120 ते 25 सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. 19 चेंडू 25चं समीकरण मॅच मैदानामध्ये. मित्रांनो, सलामीचा बॅटर समीर, ज्याची खूप मोठी आक्रमकता पाहायला मिळाली. देवगाव संघाला विकेटची आवश्यकता आहे. ते ब्रेक थ्रू इथे मिळतील का, की समीर एक हाती हा सामना जिंकून देतोय, तेही पाहायचं आपल्याला. 30 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर कुणालचा बॉल अडव्या बॅटनं. व्हॉट अ शॉट, ब्रिलियंट टायमिंग. रोहित शर्मा स्टँडला सलामी, षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहत आहेत 36 धावा. मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध डीजे ऑपरेटर धनंजय जामघरे, मॅन फ्रॉम जामघर, त्यांचं सहर्ष स्वागत. 36 आहेत आता. 18 बॉल आणि 19चं समीकरण. योगेश वाघ सर, आपण सामना पाहिला ज्यावेळेस 55 धावा झाल्या. ज्या प्रकारची सुरुवात होती, थोडीशी संत सुरुवात पाहायला मिळाली, परंतु तदनंतर कमबॅक भरपूर चांगलं राहिलं टीमचं. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये आता पूर्णपणे पटबल बी टीम हा बी होताना पाहायला मिळते. एका बाजूला नेरळ विभाग, एका बाजूला मुरबाड विभाग आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू 19चं समीकरण. मित्रांनो, मॅच अजूनही संपलेले नाहीये. इथे विकेट आले, ब्रेक थ्रू आले, मॅचमध्ये येऊ शकेल देवगाव, पण दुसऱ्या बाजूला 1-2 मोठे फटके आले. पूर्णपणे मॅचमध्ये वर्चस्व राहताना पाहायला मिळेल. आतापर्यंत राकेश आपण पाहिला, एकच धाव त्याने बनवली आहे. दुसऱ्या बाजूला समीर का बॅटिंग करतोय. षटकार चौकारांचा पाऊस त्याने अक्षरशः पाडला. 18 बॉल 19चं समीकरण. जबरदस्त सामना. दुसरी रजनी रात्र, दुसरी क्रीडा स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. भगवा चषक. तब्बल 14 दिवस ही क्रीडा स्पर्धेचं आयोजन नियोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य आलेत, आदित्य टोले गोलंदाजी मार्कवर तयार. उजव्या हातानं इथे टाकलेला हा चेंडू. एष्टी रक्षण थोडंसं असाधारण, बॅकअप चांगलं आहे. इथे चेंडू पंचांचा अवांतरचा इशारा, व्हाईट बॉल आला. समीकरणात आपण पाहू 18 चेंडू आहेत आणि 18 धावांची आवश्यकता आहेत. मित्रांनो, तुम्ही जर 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच 1.5 लाखाचा टप्पा जो मात्र पार होईल. गोलंदाज सध्याच्या घडीला 18 बॉल 18चं समीकरण. उजव्या हातानं इथे टाकलेला हा चेंडू. फटका फसलाय राकेशचा. डाऊन दी बॉल. एष्टी रक्षक की गोलंदाज कॉटन बोर्ड. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम बटबल बी ला. पहिलं सुयश देवगावला. फलंदाज बाद. विकेट आली. हा मोठा धक्का टीम बटबलला. चेंडूने 18 धावांची अजूनही आवश्यकता आहे. विकेट महत्वाच्या राहतील. ती विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. 17 चेंडू 18चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला 2 अँगलमध्ये ही क्रीडा स्पर्धा दाखवली जाते. 6 कॅमेरा आहेत. 10 क्रिक लाईव्ह ऑपरेटर रोहित रॉय यांचं विशेष आपण कौतुक करू. आणि सध्याच्या घडीला ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आमचे योगेश वाघ सर देखील जॉईंट होत आहेत. त्यांचंही कौतुक करूया. जिथे कमी तिथे आम्ही असे आमचे मित्र आहेत योगेश वाघ या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित होतात. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. 17 चेंडू 18. इथे विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते बॅक टू बॅक दुसरी विकेट आली. मॅच मध्ये पुनरागमन होतंय टीम देवगाव टायगरचं. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. धक्का.
अनेक वेळा ऑनस्क्रीन जो आजच्या दिवसाचा लॉट्स पाहिलेला आहे त्यामध्ये एक थोडासा फेरबदल आपल्याला पाहायला मिळाला, ज्यामध्ये टिंबिवली जो संघ आहे त्याच्या जागी आपल्याला प्रथमेश इलेव्हन धामोतेच्या विरोधामध्ये साईश इलेव्हन खारबाव हा संघ खेळताना पाहायला मिळेल. जबरदस्त जबरदस्त. पहिला सामना देवगाव टायगर्स बडवळ बी नेरळ कुकसे त्यांच्या विरुद्ध चौदरपाडा. कुकसे आणि चौदरपाडा टॉससाठी संपर्क साधा. कुकसे आणि चौदरपाडा टॉससाठी संपर्क साधणं गरजेचं राहील. 16 बॉल 18चं समीकरण. 3 षटकात झाल्यानंतर आपण नाणेफेक करू. इथे टाकलेला हा चेंडू चांगली गोलंदाजी. तिसरा चेंडू डॉटला. शांत बसणारे देवगावचे समर्थक आता आनंद व्यक्त करतायत. ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या 2 षटकांमध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं ते बडवळ बी नेरळ या संघाने देवगाव टायगर्सला, परंतु 3 बॉलमध्ये कमबॅक केलंय. 2 विकेटही आल्यात. न्यू बॅटर मैदानामध्ये पंकज आहेत. पंकजला डाव सावरावा लागेल. नॉन स्ट्रायकर एंडवर असलेला समीरला जास्तीत जास्त स्ट्रायकर एंडवर आणणं गरजेचं. ऑनस्क्रीन आपण समीरला पाहतात. का बॅटिंग केले समीरने, प्रभावित केलं या क्रीडा स्पर्धेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. सेन्सिबल क्रिकेट याची आवश्यकता आहे. तुम्ही जास्त वेळ समीरला स्ट्रायकर इनवर आणलं तर सध्याच्या घडीला बडवळ बी नेरळचं अधिराज्य गाजताना पाहायला मिळेल. कारण या खेळाडूकडे क्षमता आहे, या खेळाडूकडे पॉटेन्शियल आहे. या खेळाडूने आत्तापर्यंत स्वतःला सिद्ध केलं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध करणारे मित्रांनो त्या वेळेस जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. 38 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2. 38 धावा आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचा सामना ओपन ग्रामीण. आज आपण पाहतायत 32 संघात ओपन ग्रामीण मध्ये. आदित्य समोर समीर. 10 चेंडू 33. फुलटॉस आणि फुलटॉसला सोडेल तो समीर कुठला. मैदानामध्ये अप्रतिम टोला त्याने लगावला. चेंडू सीमा पार. भगवा चषकाचा चौकार. ऑनस्क्रीन आपण पाहताय समीरला. आनंद त्याच्या चेहऱ्यावर. 4 रन. असताना सध्याच्या घडीला समीर. 11 चेंडू 37. इथे अप्रतिम फटका. लॉंग आपला चेंडू. फटका फसला. विशाल आहेत आणि हा कॅच इथे विशालने कंप्लीट केला. मॅचची गोल्डन विकेट सध्याच्या घडीला कॅरी करत असताना देवगाव टायगर्स. शेवटचे चेंडू 12 बनवायच्या 13 संधी डीजेला. थँक्यू. ॲक्शन रिप्ले. पहिल्या टाइममध्ये कॅच सुटला. खांद्याचा वापर या कॅच घेण्यामध्ये विशालकडून झाला आणि चांगला झेल. मिस्टर सेन्सिबल म्हणून ज्याची ओळख आहे, चांगला झेल त्याने पकडला. परंतु मित्रांनो समीरची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. एकटा वाघ लढला मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 12 चेंडू 13चं समीकरण. मॅच ऑन आहे. मॅच कुठल्याही दिशेला जाऊ शकते. मॅच नेरळलाही जाईल, मॅच मुरबाडलाही जाईल, मॅच बडवळ बीला जाईल, मॅच देवगावला जाईल. चांगला सामना रंगतोय. शेवटचे 12 चेंडू 13चं समीकरण. वॉट अ मॅच. जबरदस्त सामना. क्रीडा रसिकांची मनं जिंकणारा सामना आहे. आज ओपन ग्रामीणचे 8 दादा संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. मॅच रंगेल. 12 चेंडू 13चं समीकरण आहेत. नरेश ढोमे सर यांना विनंती आहे की नेक्स्ट दोन्ही संघ उपस्थित असेल तर टॉस करून घ्या. शेवटचे 12 13 बनवायच्यात. महत्वाची मॅच आहे. जबरदस्त जबरदस्त मुकाबला तुम्हाला मला पाहायला मिळतोय. भगवा चषकाचा हा थरार ही किबाया सध्याच्या घडीला मुरबाड तालुक्यामध्ये सिद्ध होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 13चं समीकरण. ऑट अ मॅच. सामना रंगतोय मित्रांनो. मैदानामध्ये पंकज आला. पंकजच्या जोडीला उमेश. मॅच कशी होती ती आपल्याला पाहायचं आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल कुकसे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये चौदरपाडा या 2 संघांदरम्यान. 12 चेंडू 13चं समीकरण. कशा प्रकारे कामगिरी होईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर अक्षय आलेत. ॲक्की टोले
सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. योगेश, आपण पाहिलं पहिलीच रात्र काल आपण पाहिली ज्यामध्ये 6 स्टार अल्याने दबदबा राखला. मुरबाड तालुक्यातील 2 दादा संघ काल मैदानामध्ये खेळले. 2 चेंडू 10 लागत असताना पराभव झाला तो माळीनगरचा आणि तदनंतर 12 चेंडू 20ची आवश्यकता असताना टेंबरे संघ तो सामना जिंकू शकला नाही आणि दोन्ही संघाला पराभूत केलं 6 स्टार अल्यानीने आणि तो संघ टॉप 4 मध्ये गेला ओपन ग्रामीणमध्ये. हा क्रीडा स्पर्धेचा थरार. सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आपण माधव ठाकरे सर यांना पाहतायत. शेवटचे चेंडू 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या त्या 13 हे समीकरण. बडबड बीच्या समोर ॲकिटोलेच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर पंकज आहे. पंकजची भूमिका महत्वाची राहील. 2 चेंडू फेस केलेत त्यांनी 1 बनवली आहे. 12 चेंडू 13चं समीकरण. हा सामना महत्वाचा आहे. जो जिंकेल ते पुढं, जो पराभव पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. 12 चेंडू 13चं समीकरण. ॲकिटोले गोलंदाजी मार्कवर. इथे फटका सुंदर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू. क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्र निवडलं. युवराज सिंग स्टँड आणि ऋषभ पंत स्टँड. डीजे धनू, तुमचं कौतुक आम्ही करू. आणि आज डीजे धनूने नवीन खरेदी केली आहे त्याची आतुरता सर्व आमच्या ऑफिशियल टीमला होती. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा भगवा चषकाच्या वतीनं. अशीच पुढे जात राहा ही शुभेच्छा. 11 चेंडू 9चं समीकरण आहे. भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा सुनीलजी माळी क्रीडा मंडळ अंबले खुर्दचे हे दमदार आयोजन. 11 चेंडू 9 धावा. देवगाव जिंकताय की ते बडबळ जिंकताय याचीच प्रतीक्षा तमाम क्रीडा रसिक करतायत. 11 चेंडू 9चं समीकरण. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला ॲकिटोले गोलंदाजी मार्कवर तयार. 11 चेंडू 9 धावा. इथे टाकलेला हा चेंडू नो बॉल इथे घोषित केलाय आणि पाहता पाहता 1 धाव कंप्लीट झाली पळून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रयत्नच नाहीये. पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1. सध्याच्या घडीला आधीच अडचणीमध्ये सापडताना देवगाव पाहायला मिळाला आणि सध्याच्या घडीला 1 धाव पळून देखील पूर्ण आहे. पंचांचा इशारा. फ्रंट फुट नो बॉल. तिसऱ्या पंचांची मागणी आता केली आहे. टेन क्रिक लाईव्हची ऑफिशियल टीम आता कार्यरत होताना पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला बॉल फुट किती लँड झालाय तेच आपल्याला पाहायचं आहे. त्याच्याकडे आपण पाहतायत तो पंचांनी निर्णय दिला नो बॉलचा. ऑन स्क्रीन आपण पाहतायत. गुड डिसिजन. पंचांचं कौतुक व्हायला पाहिजे. सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये आपण स्वप्नील सरांना पाहतायत. चांगला डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल आला त्यावर 1 सिंगल आली. शेवटचे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. पंचांचं कौतुक करायला पाहिजे. चांगले पंच आहेत स्वप्नील सर. कल्याण विभागाला बिलॉंग करतात. आज या मुरबाड नगरीमध्ये दाखल आहेत. 11 चेंडू आणि आता 7 बनवायच्यात. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 11 चेंडू 7 धावांचं समीकरण. थोडा फास्ट खेळा ही विनंती असेल दोन्ही टीमला कारण भरपूर सामने कव्हर करायचे. 7 सामने आपल्याला आजच्या रजनी क्रीडा स्पर्धेमध्ये कव्हर करायचे. 11 चेंडू 7चं समीकरण आहे. पहिला सामना थोडासा एकतर्फी होताना पाहायला मिळाला. योगेश सर मैदानामध्ये ज्या प्रकारची बॅटिंग राहिली समीरने अप्रतिम खेळ केला. 11 चेंडू 7चं समीकरण. बबलू पाटील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. विकी स्पोर्ट कुकसे यानंतरचा संघ. सध्याच्या घडीला 2 अँगलमध्ये ही क्रीडा स्पर्धा दाखवली जाते. टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. जबरदस्त टेलिकास्ट. सध्याच्या घडीला सुगीचे दिवस आलेत संपूर्ण ग्रामीण क्रिकेटरसाठी आणि त्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे टेन क्रिक लाईव्हचा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू फटका दमदार. डीप फाईन लेगला चेंडू थांबणार नाही. जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. येतोय उत्तुंग षटकार. 6 धावा.
थँक्यू डीजे. 10 चेंडू 1 धावांची आवश्यकता आहेत. धनु ऑल द बेस्ट. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. 10 चेंडू 1ची आवश्यकता सध्याच्या घडीला. बदबल टीम काय प्रदर्शन राहिले या संघाचं. क्लिनिकल परफॉर्मन्स. इथे टाकलाय चेंडू. वाईट बॉल आहे आणि पहिल्याच सामन्यामध्ये एक मोठा विजय प्रस्थापित करत असताना अभिनंदन बडबळ बी टीम. नेरळवरून दाखल झाले मुरबाड नगरीमध्ये आणि पहिल्याच सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करतात. हडलक टीम देवगाव टायगर्स, परंतु आपण दाखल झाले. या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार. बनवल्या देवगाव टायगर्सने. 55 धावा बनवल्या त्या बडबळ बीने 3.2 षटकांमध्ये. अर्थातच 7 विकेटने विजय मिळवला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे आपण जाऊ, ज्याने 12 चेंडूंमध्ये 37 धावांचं जबरदस्त प्रदर्शन आपल्याला दाखवलं. तो खेळाडू बनतो मॅन ऑफ द मॅच. समीर आईचा पण मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी. पंचांचं विशेष कौतुक करू. डेही करतायत, नाईटही करतात आणि या स्पर्धेचा आनंद वाढवतात. तुमचं मनापासून आभार आहे. जाऊया आपण आता प्रथमतः मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ, त्यानंतर टॉस करू. समीर आईचा आपण लगेचच मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी समालोचन कक्षामध्ये पहिली निघाशी सुरुवात होईल. जॉईंट होतील सुपला शॉट. सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव आहे. एक स्वीट स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच पाहायला मिळते आणि आमच्या शब्दाला मान देऊन खऱ्या अर्थानं आज ते स्पर्धेमध्ये उपस्थित होत आहेत. सुनील दादांनी एक फोन केला आणि सुनील दादांना कधीही न म्हणणार नाही असं व्यक्तिमत्व आमचे योगेशदादा वाघ उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज प्रत्येकाचं मन जिंकतील यामध्ये शंका नाही आहेत. चला लगेचच समीर आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. समीर चला.